नमस्कार. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमातून आपण विविध विकारांची कारणं, लक्षणं, नव्या उपचार पद्धती, शस्त्रक्रिया, त्यामुळे होणारे फायदे, तसंच रुग्णांचं क्वालिटी ऑफ लाईफ सुधारण्यावरती देण्यात येणारा भर या बाबतीत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेत असतो. आणि आज असेच तज्ज्ञ आपल्याकडे आहेत ज्यांचा विषय आहे हृदयांच्या झडपांचा आजार आणि उपाय, आणि याविषयी ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्यासाठी आलेले आहेत डॉक्टर राहुल गुप्ता, जे MBBS आहेत, MD आहेत, DM आहेत. कार्डिओलॉजी हा त्यांचा महत्त्वाचा विषय आणि ते कन्सल्टंट म्हणून काम करतात. कार्डिओलॉजिस्ट, अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई इथे ते कार्यरत आहेत. गेली 15 वर्ष त्यांना कार्डियक सायन्सचा अनुभव आहे. त्याचबरोबर ते फर्स्ट टू परफॉर्म लीडलेस पेसमेकर इम्प्लांटेशन, त्याचबरोबर फर्स्ट टू परफॉर्म बायो ॲब्झॉर्बेबल स्टेंट इम्प्लांटेशन, फर्स्ट टू परफॉर्म MRI कॉम्पॅटिबल बायव्हेंट्रिक्युलर पेसमेकर यांनी केलेलं आहे. त्यांनी आतापर्यंत सर्वात जास्त प्रमाणात वॉल सर्जरीज केलेल्या आहेत. ओपन हार्ट सर्जरीशिवाय हे उपाय केले जाऊ शकतात. या बाबतीत ते आपल्याला आज मार्गदर्शन करतील. हाय रिस्क असणाऱ्या पेशंट्सना सुद्धा त्यामुळे या रूपानं एक पर्याय मिळालेला आहे. त्याचबरोबर हेल्थ केअरमध्ये त्यांना विशेष अवॉर्ड देखील मिळालेले आहेत. जसं शंकर दयाळ शर्मा गोल्ड मेडल त्यांना मिळालेलं आहे. फर्स्ट इन DM कार्डिओलॉजी मध्ये सुद्धा त्यांना विशेष प्रावीण्य मिळालेलं आहे. त्याचबरोबर बेस्ट रेसिडेंट डॉक्टर फेलो अवॉर्ड देखील त्यांना मिळालेला आहे. आज आपण त्यांच्याशी महत्त्वाच्या अशा विषयावर चर्चा करणार आहोत. हृदयांच्या झडपांच्या संदर्भातील आजार आणि त्यावरचे उपाय. डॉक्टर राहुल गुप्ता सर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार सर. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हृदयांचा झडपा, म्हणजे हा एक हृदय शेवटी प्रत्येकाशी निगडीत असतं. या झडपांचं कार्य कसं चालतं? आपला हार्टमध्ये 4 चेंबर्स आहेत आणि हे वरचे 2 कप्पे असतात, खालचे 2 कप्पे असतात आणि या कप्प्यांमध्ये, कमऱ्यांमध्ये आपले व्हॅल्व्स असतात आणि त्या व्हॅल्वचं काम असते की एकच डिरेक्शनमध्ये ब्लड फ्लो झाला पाहिजे. तर असे 4 व्हॅल्व्स आहे आणि प्रत्येक व्हॅल्वचं काम आहे जसा वरच्या कप्प्यामधून राईट साईड आणि लेफ्ट साईड. आणि जेव्हा राईट साईडचे व्हॅल्व्स असतात तर ते चेंबरमध्ये वरतून खाली गेला तर रक्त मागे जात नाही. हे झडपचं काम आहे, जसा त्याला व्हॅल्व म्हणतो आपण. आणि व्हॅल्वचं काम काय असते, एकच डायरेक्शनमध्ये फ्लो पाहिजे, दुसऱ्या डायरेक्शनमध्ये नाही पाहिजे. तर व्हॅल्व नियंत्रित करतात फ्लो ऑफ ब्लड. तर जसं लेफ्ट साईडमध्ये ब्लड आला की अपर चेंबरमध्ये लंग्सपासून प्युअर ब्लड येते आणि मग तिकडे एक मायटल व्हॅल्व असते आणि त्यातून खालच्या कप्प्यामध्ये आपला रक्त जातो आणि तिकडून पंप होऊन सगळ्या शरीरामध्ये रक्त जातो. तिकडे दॅट इज रेग्युलेटेड बाय आयोटिक व्हॅल्व. तसंच राईट साईडचा प्रकार आहे ट्रायकस्पिड व्हॅल्व आणि पल्मनरी व्हॅल्व टू रेग्युलेट द फ्लो इन वन डायरेक्शन. हे आपले झडप आहे, जस्ट टू रेग्युलेट. त्यांचं कार्य अशा पद्धतीने चालतं. पण या कार्यामध्ये काही बिघाड झाला की आपण म्हणतो आजार झाला, बरोबर. हा आजार मुळात ओळखायचा कसा? ओके, तर व्हॅल्वचे झडपचे जे आजार असतात त्यामध्ये 2 प्रकारचे आजार होऊ शकतात. आपली व्हॅल्व जी ओपनिंग आहे ती डिफेक्टिव्ह होऊ शकते, म्हणजे ती ओपनच होत नाही आहे. त्याला आपण स्टेनॉसिस म्हणतात. स्टेनॉसिस म्हणजे नॅरोईंग. तिकडे नॅरोईंग झाली की आपल्याला पुढे ब्लड जाण्यात त्रास व्हायला सुरुवात होतात. आणि दुसरा प्रकारचा आजार असते की ज्यामध्ये हे ब्लड जेव्हा आपले व्हॅल्व बंद होतात, इट्स लाईक अ गेट. तर ते जेव्हा व्हॅल्व बंद होतात ते बरोबर बंद होत नाही आणि सगळं रक्त जे पुढे गेला पाहिजे ते मागे यायला सुरुवात होतात. तर हे व्हॅल्वचे झडपचे प्रॉब्लेम आहे. त्याची तीव्रता आपण माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर, म्हणजे एकदम सुरुवात आहे, मग थोडी वाढलेली आहे आणि मग जास्त सिव्हिअर झालेली आहे. तर मग जेव्हा जास्त सिव्हिअर होऊन जाते त्यावेळी आपल्याला सिम्पटम्स त्याचे निर्माण होतात. त्यापेक्षा तेव्हापर्यंत ते एसिम्प्टोमॅटिक फेज, म्हणजे त्याचे काही सिम्पटम्स येत नाही. फक्त आपण 2D इकोकार्डिओग्राफी केली, हार्टचे काय तपासण्या केले, त्यामध्ये आपल्याला समजते. नाहीतर जेव्हापर्यंत सिव्हिअर होत नाही तेव्हापर्यंत आपल्याला त्याचे सिम्पटम्स काही समजत नाही. म्हणजे थोडक्यात नलिकांमधल्या रक्तवाहिनीवरती हा जो परिणाम असतो, रक्तावरती जो परिणाम असतो, जर त्या अरुंद झाल्या तर त्याचा परिणाम आपल्यावरती होतो. सर, मग याच्यावर म्हणजे लक्षणं काय असतील जे तुम्ही सांगितलेत, पण आजार कशामुळे उद्भवू शकतात? तर जेव्हा आता माणसाला समजा ते व्हॅल्व सिव्हिअरली नॅरोड झाली किंवा लिकेज सुरुवात झाली तर आता रक्ताचा प्रवाह कमी होणार. तर रक्ताचा समजा स्टेनॉसिस झालेला आहे, पुढे रक्त जात नाही आहे, तर शरीराला रक्त जेवढं पाहिजे तेवढं रक्त मिळणार नाही आणि त्यामुळे माणसाला थकवा जाणवणं, दम लागायला सुरुवात होणं आणि मग जास्त व्हॅल्व नॅरो झाली तर डोळ्यांसमोर अंधार येणार. कारण आपली जे रक्त आहे ते ब्रेनला पण पाहिजे. आता व्हॅल्वची नॅरोईंग झाली असेल आणि पुढे रक्त जात नाही आहे तर ब्रेनमध्ये रक्तप्रवाह कमी होणार आणि मग त्यावेळी चक्कर येऊन, आणि कधी कधी खूप प्रॉब्लेम वाढली असेल तर चक्कर येऊन बेशुद्ध पण माणूस होऊ शकतो, असे सिम्पटम्स येणार. तसंच
लिकेजमध्ये जेव्हा व्हॅल्वमध्ये रक्त आपण पुढे जात नाही आणि तो लिकेज होऊन परत मागे जातो आहे, त्यावेळी हार्टची व्हॉल्यूम वाढते आणि मग आपल्याला हार्टचे बीट्स ऐकायला येतात, म्हणजे धडधड होणं हे सगळं सुरुवात होते. आणि बॅकफ्लोमुळे आता हार्टचं काम कसं आहे, सगळ्यात शरीरातलं रक्त जे घाण रक्त आहे ते हार्टमध्ये राईट साईडला येतो, लंग्सला जातो, प्युरिफिकेशन येऊन परत याला येतो, लेफ्ट साईडला हार्टला येतो आणि बॉडीला जातो. मग लिकेज होत असेल, स्टेनॉसिस होत असेल तर जे येणारा रक्त आहे हार्टला ते तिकडेच जमा होऊन जातो आणि मग पायाला सूज येणे आणि लंग्समध्ये गेला की मग आपल्याला दम लागायला सुरुवात होते आणि झोपल्यानंतर जास्त दम. कारण जेव्हा आपण झोपतो, जसं पाणीची बॉटलला आपण असं करणार तर पाणी वरती जाणार, तसंच आपण झोपलो की पायाचं पाणी पण वरती जातो. आणि जेव्हा लिकेज वगैरे असेल आणि वीक असेल आणि हार्ट वीक झालेलं असेल आणि लिकेज पण आहे आणि किंवा नॅरोईंग आहे, लंग्समध्ये पाणी जाऊन माणसाला दम लागतो आणि मग त्याला असं वाटतं की आपण उठून बसावं, मग थोडा आराम येतो. तर हे सिम्पटम्स, दम लागणं, थकवा, धडधड होणं, चक्कर येणं, डोळ्यांसमोर अंधार येणं, छातीत भारी पण वाटणं, हे सगळे लक्षण येऊ शकतात. म्हणजे तुम्हाला जर अशा प्रकारची लक्षणं वाटत असतील तर चेक करून घ्या. जरुरी नाही आहे की तो हृदयांच्या झडपांच्या संदर्भातला आजार असेल, पण चेक करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. डॉक्टर, यावर काय उपचार पद्धती आहेत? आता जेव्हा झडप नॅरो होऊन जातात किंवा लिकेज होऊन जातात तर त्याला ट्रीटमेंट करणं हे आवश्यक आहे. हृदयावरचे उपचार पद्धती काय काय असतात? तर जेव्हा आता आपण डिस्कस करत होतो की व्हॅल्व समजा आता खूप सिव्हिअरली नॅरोड झालेली आहे आणि एकदम झडप याला जे आपण म्हणतो किंवा खूप डिसीज झालेली आहे, तर त्यावेळी याला रिप्लेसमेंट करायची आवश्यकता पडते. तर मग आता रिप्लेसमेंट जेव्हा आपल्याला करावा लागतो त्याच्यासाठी आपल्याकडे पद्धती जे आतापर्यंत होती ती होती ओपन हार्ट सर्जरी. म्हणजे कधी पण आपल्याला व्हॅल्व रिप्लेस करायची आहे, कारण ती मोठी गोष्ट आहे, तर आपल्याला ते फक्त ओपन हार्ट सर्जरीने शक्य होती. पण आता ॲडव्हान्स ट्रीटमेंट आलेले आहे आणि या ॲडव्हान्स ट्रीटमेंटमध्ये आपण व्हॅल्वची जे व्हॅल्व झडप आहे त्याला आपण बदली करू शकतो विदाऊट शस्त्रक्रिया. म्हणजे जशी आपण विदाऊट शस्त्रक्रिया आणि त्याची पद्धती म्हणजे छोट्याशा, जसे आपले पायाचे नस आहे किंवा आपल्या घशाचे जे आपल्याला ब्रेनला सप्लाय करतात किंवा हाताचे जे नस आहे, हे सगळ्या नस आपल्या हार्टला कनेक्टेड आहे आणि आपल्याला ती व्हॅल्व हार्टपर्यंत पोचवायची आहे. तर हे मार्ग असतात आणि या मार्गातून आपण व्हॅल्वला तिकडे पोचू शकतो, पेशंटला बेशुद्ध न करता. पेशंटला काय जनरल एनेस्थेशियाची गरज नसते. तर युजली आम्ही पायाची नसाने जातो आणि मग ती व्हॅल्व टिश्यू व्हॅल्व असते त्याला आपण तिकडे हार्टपर्यंत घेऊन जातो आणि तिकडे आपण बलूननी एक्सपॅन्ड करू शकतो किंवा सेल्फ एक्सपॅन्डिंग व्हॅल्व असतात जे तिकडे जाऊन आपण अनशीत करतो. म्हणजे शीतमध्ये असतात ते छोट्याशा ट्यूबमध्ये आणि त्या शीतला आपण बाहेर काढला की ते व्हॅल्व तिकडे ॲडजस्ट आपण करू शकतो. तर हे एकदम जे ॲडव्हान्स ट्रीटमेंट आलेली आहे ते याबद्दल आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं हे शस्त्रक्रियेशिवाय होऊ शकतं? हो. तर आता यामध्ये पण जसं आपण डिस्कस करतो आहे की प्रत्येक पेशंटला आपण करू शकतो का, तर तसं नाही आहे. तर शस्त्रक्रियाची पण आपल्याकडे म्हणजे पोझिशन आहेच. असं नाही आहे की आपण ही थेरपी आलेली आहे तर म्हणून शस्त्रक्रिया बंदच होणार. तर काय सिच्युएशन असतात ज्यामध्ये शस्त्रक्रियाच पॉसिबल आहे, त्याला ओपन हार्ट सर्जरी करूनच आपल्याला करावा लागतो. पण आणि जसा मेटलचे व्हॅल्व असेल, आता मेटलचे व्हॅल्वला आपण क्रिम्प करू शकत नाही, म्हणजे त्यांना छोटा करून आपण करू शकत नाही. दोन प्रकारचे व्हॅल्व असतात, मेटॅलिक व्हॅल्व असतात आणि टिश्यू व्हॅल्व असतात. तर मेटॅलिक व्हॅल्व असेल तर आपल्याला ते ओपन हार्ट सर्जरी करूनच ते बसवावं लागतो, कारण तसं आपण छोट्याशा ट्यूबने आपण घेऊ शकत नाही. पण टिश्यू व्हॅल्व असतात, म्हणजे जसे आपल्या बॉडीमध्ये व्हॅल्व असतात ते टिश्यूचे मेडअप आहे, तसंच आपण आर्टिफिशियली क्रिएट करून त्याला वरती घेऊन जाऊन तर ते आपण या ट्यूबरचे मार्गाने आपण तिकडे घेऊन जाऊ शकतो. तर अशा सिच्युएशनमध्ये आपण विदाऊट शस्त्रक्रिया पण याला आपण करू शकतो. तर जेव्हा पण असा प्रसंग येतो की आपल्याला हे मेटॅलिक टाकायचं आहे की टिश्यू टाकायचं आहे, तर मेटॅलिक टाकायची असेल व्हॅल्व तर ते नेहमी ओपन हार्ट सर्जरीची असते. टिश्यू व्हॅल्व टाकायची असेल तर यामध्ये ही जी अत्याधुनिक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याने आपण खूपच सरळ पद्धतीने आपण हे ट्रीटमेंट आपल्या पेशंटला करू शकतो, असं आहे. पण मग कोणत्या वयोगटातल्या किंवा कोणत्या पेशंट्सना आपण या पद्धतीने ट्रीट करू शकतो? कारण का हाय रिस्कवाले सुद्धा भरपूर पेशंट्स असतात, त्यांना ट्रीट करता येतं असं? हां, तर हेच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जेव्हा मी जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणतोय, ज्याला टॅवी किंवा टॅवर म्हणतात, हे आयोटेक व्हॅल्वसाठी आहे. जसं आम्ही सांगितलं होतं 4 व्हॅल्व असतात, तर प्रत्येक व्हॅल्वबद्दल मी सांगतो. पण सगळ्यात आता प्रोसिजर खूप यूजमध्ये आलेली आहे ते टॅवी म्हणतो आपण किंवा टॅवट, दॅट इज ट्रान्सकॅथेटर आयोटिक व्हॅल्व इम्प्लांटेशन किंवा रिप्लेसमेंट.
तर हे ज्या लोकांना खूपच हाय रिस्क फॉर सर्जरी होते अशा लोकांमध्ये ही पद्धती सुरुवात केलेली होती, कारण त्यांना ओपन हार्ट सर्जरीचा ऑप्शन नव्हता. ओपन हार्ट सर्जरी खूप रिस्की होती. तर अशा माणसाला हे पेशंट्सला सुरुवातीला 2002मध्ये हे वेस्टर्न वर्ल्डमध्ये आली होती. आता 20 वर्ष त्यांचा सेलिब्रेट आता झाला एप्रिलमध्ये. तर तेव्हा ही टेक्नॉलॉजी करायला सुरुवात झाली. पण त्याचे रिझल्ट्स एवढे चांगले मिळाले की मग त्यांनी मॉडरेट रिस्क, म्हणजे ज्यांना सर्जरीची खूप रिस्क नाही आहे, मॉडरेट मध्यम रिस्क आहे, त्यांच्यावर वापरला गेला आणि ते सुद्धा रिझल्ट चांगले आले. आणि आता या काळामध्ये ज्या लोकांना सर्जरीसाठी पण लो रिस्क आहे पण त्यांना टिश्यू वेलची गरज आहे, तर आपण या मार्गाने आपण करू शकतो. युजली आपण इंडियामध्ये 60-65च्या वर असेल माणूस आणि तो स्वस्थ पण आहे, त्याला पण आपण ही व्हॅल्व सर्जरी, टिश्यू व्हॅल्व रिक्वायर्ड असेल आपण करू शकतो. किंवा जे खूपच हाय रिस्क आहे, जिकडे सर्जरी एकदम करणं खूपच रिस्की वाटतं, कारण ओपन हार्ट सर्जरी ही मोठी सर्जरी असते. यावेळी फक्त हाच उपाय असते ज्यामध्ये आपण आपल्या पेशंटला चांगल्या रीतीने त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ आणि क्वांटिटी ऑफ लाईफवर आपण चांगला इम्पॅक्ट आपण देऊ शकतो या पद्धतीने. मग ही जी तुम्ही सर्जरी सांगताय, ही ओपन हार्ट शिवाय जी होऊ शकते, त्याला किती वेळ लागतो, त्याचा म्हणजे बाकीचा फायदा काय? आता जेव्हा आपण ही सर्जरी करतो तर युजली याला 1 to 2 आवर्स लागतात. आपण पेशंटला टेबलवर घेतो, पेशंट एकदम शुद्धीवरच असते, त्याला बेशुद्ध करत नाही आम्ही. थोडासा पेन किलर आणि थोडा कॉन्शियस सेडेशन, म्हणजे त्याला जास्त माहिती पडू नये, कारण पेशंट कधी कधी घाबरतो पण, तर तेवढंच करतो. पण आपण पेशंटशी बोलू शकतो. आणि 98% आपण पायाची नस असते, जे जांग असते आपली थाईजचे वरचा पार्ट, तिकडे फिमोरल आर्टरी असते, त्या आर्टरीच्या माध्यमाने आपण त्या व्हॅल्वला घेऊन जातो आणि फिट करून देतो. त्या प्रोसिजरला ऑलमोस्ट अबाउट 1 hour लागतात. व्हॅल्व प्रोसिजर झाल्यावर एक दिवस आपण पेशंटला ICUमध्ये बघतो, एक दिवस वॉर्डमध्ये आपण ऑब्झर्व करतो आणि 48 आवर्समध्ये आपण पेशंटला डिस्चार्ज करू शकतो. यामध्ये काही पण इन्सिजन नसते, कट नसते, टाके नसतात. जशी आपण एन्जिओग्राफीबद्दल ऐकलं असेल की आपण पेशंटला घेऊन जातो, एन्जिओग्राफी करतो, त्याच दिवशी डिस्चार्ज करतो, ते हाताची किंवा पायाची नसाने करतो, त्याच प्रकारे आपण ही पद्धती आता सरळ रीतीने करू शकतो. पण मग याचा सक्सेस रेट किती असतो? दिस इज, जर आपण पेशंट सिलेक्ट केलेला आहे आणि ह्या पेशंटला सर्जरीचा ऑप्शन पण आहे आणि आपल्याला टिश्यू व्हॅल्व, हे टॅवी व्हॅल्वचा ऑप्शन पण आहे, तर यामध्ये असं बघून आलेलं आहे की हे सर्जरीपेक्षा जास्त सेफ आहे, कारण कट नाही आहे, जनरल एनेस्थीशिया नाही आहे आणि रिकव्हरी पण चांगली आहे. ICUची जे स्टे आहे ते जास्तीत जास्त 24 तास आम्ही ठेवतो आणि रिकव्हरी पण फास्ट असते. आणि ड्युरेबिलिटी, जेव्हा आपण सर्जिकल टिश्यू व्हॅल्व वर्सेस हे टॅवी, ज्याला आपण मी म्हणतो आहे टॅवीबद्दल, हे ट्रान्सकॅथेटर व्हॅल्व जे बिगर शस्त्रक्रियाची प्रोसिजर आहे, त्याची ड्युरेबिलिटी इज, जे रिसर्च आपल्याला बघतो आहे, जे आपण स्टॅटिस्टिक्स आहे, इट इज फेवरेबल, म्हणजे इट इज बेटर दॅन अ सर्जिकल व्हॅल्व, इक्वल ऑर बेटर दॅन अ सर्जिकल व्हॅल्व. तर प्रत्येक दृष्टीने कॉम्प्लिकेशनचे रेट पण कमी आहे, ICUमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये राहण्याचे रेट कमी आहे, रिकव्हरी क्विक आहे, म्हणजे आपण त्याच दिवशी 4 तासाने आपण पेशंटला वॉक करायला पण सांगतो, म्हणजे एवढी फास्ट याची रिकव्हरी असते आणि पेशंट कॅन गो होम इन 48 आवर्स. पण मग बरं होण्याचं जे प्रमाण आहे ते निश्चित वाढलेलं आहे का या अनुषंगाने? खूपच, म्हणजे आता आम्ही जे पेशंट्स करतो आहे, सुरुवातीला खूपच हाय रिस्क पेशंट्स ज्यांना सर्जरी एकदम शक्यच नव्हती, सर्जन्सनी मना केलेला आहे. आमच्याकडे जसं अपोलोमध्ये एक हार्ट टीम आहे, हार्ट टीममध्ये सर्जन पण असतात, आम्ही कार्डिओलॉजिस्ट पण असतो आणि आम्ही प्रत्येक केसवर चर्चा करतो की या पेशंटसाठी म्हणजे कोणत्या पद्धतीने आपण लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म कोणत्या पद्धतीने आपण आपल्या पेशंटचा चांगला करू शकतो. जेव्हा असा निर्णय झाला की आपण त्या पद्धतीवर जातो आणि जेव्हा आपण हे टॅवी प्रोसिजर किंवा नॉन सर्जिकल मेथडने व्हॅल्व रिप्लेसमेंट करायला जातो, ते वी हॅव ऑलरेडी डिसाइडेड की हे पेशंटसाठी उपयोगी आहे अँड इट इज इक्वल ऑर सुपिरियर दॅन सर्जरी, ड्युरेबिलिटी वाईज, कॉम्प्लिकेशन रेट वाईज, स्टे वाईज, प्रत्येक दृष्टीने. पण मग ओपन हार्ट सर्जरी केल्यानंतर जसे रिस्ट्रिक्शन्स असतात, खाण्यापिण्यावर येतात किंवा चालण्या बोलण्यावर, धावण्यावर येतात, तर तसं काही आहेत का या? नाही, या सर्जरीमध्ये कारण काय कट्स वगैरे नाही आहे, तर रिकव्हरी इज ऑलमोस्ट इमिडिएट. पेशंट जो आज आहे, ज्या स्थितीमध्ये आहे, तो लगेच त्याला रिकव्हरी दिसते आणि ही इज बेटर दॅन, म्हणजे जे आताची स्थिती आहे, जे चालण्यात त्रास होत असेल, ॲक्च्युली ही बिकम्स इमिडिएटली, तो त्याला इम्प्रूव्हमेंट दिसून येतो आणि पेशंट कॅन वॉक अँड डू हिज ॲक्टिव्हिटीज लाईक अ नॉर्मल पर्सन. आणि असा काय भारी वजन उचलू नका किंवा हे पथ्य ठेवा 2-3 महिनेपर्यंत, कारण ओपन हार्ट सर्जरीनंतर जे करावं लागतं तसं काही करायची गरज नसते. पण हेल्दी लाईफस्टाईल हे फॉलो करणं हे आवश्यक आहे. तर जेवणामध्ये पथ्य जे नॉर्मल माणसांनी पण केलं पाहिजे, आपण दोघांनी पण केलं पाहिजे, बाकी लोकांनी पण केलं पाहिजे, तसे पथ्य तर सगळ्या लोकांना आहेच.
निश्चित आपण याविषयी अजून बोलणार आहोत. तुर्तास एक ब्रेक घेऊया. हृदयांच्या झडपांचा आजार आणि उपाय या अनुषंगाने. हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर राहुल गुप्ता अपोलो हॉस्पिटलशी आपल्यासोबत आहेत. हृदयांच्या झडपांचा आजार आणि उपाय या विषयावर आपण चर्चा करत आहोत. डॉक्टर राहुल, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही टावी या वॉलचा अनुषंगाने तुम्ही सांगितलं, पण इतरही ज्या वॉल्स आहेत त्यांच्या अनुषंगाने काय सांगाल? तर जसं आपण म्हटलं, आता टावीबद्दल जे मी म्हटलं, टावी व्हॅल्व इज आयोटिक व्हॅल्वची डिसीज. त्यामध्ये व्हॅल्व रिप्लेसमेंट करणं हे टावीचं प्रोसिजर आहे. ट्रान्स कॅथेटर आयोटिक व्हॅल्व इम्प्लांटेशन. ट्रान्स कॅथेटर म्हणजे थ्रू कॅथेटर जे आपण करतो. तसंच आता मायट्रल व्हॅल्व, जे लेफ्ट साईडची दुसरी झडप आहे, इम्पॉर्टंट झडप आहे, त्याला मायट्रल व्हॅल्व म्हणतो. आता त्यामध्ये जर लिकेज डेव्हलप झालेला असेल आणि पेशंटची शस्त्रक्रिया हे खूप कठीण असेल, पेशंट हाय रिस्कवर आहे आणि सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी पॉसिबल नाही आहे किंवा कठीण आहे, तर त्याला एक पद्धती आलेली आहे ज्याला मायट्रा क्लिप म्हणतो आपण. तर जे लिकेजमध्ये कसं आहे, व्हॅल्वची झडप हे बंद होत नाही आणि असं मागे पडते आणि लिकेज होतो. तर आपण आता त्याला क्लिप करू शकतो आणि ते क्लिप आपण तसंच जसं आपण आता टावीबद्दल सांगितलं की पायाची नसाने जाऊन हार्टमध्ये जाऊन त्याला क्लिपला बसवतो. तर दिस इज ऑल्सो व्हेरी इनोव्हेटिव्ह थेरपी. तसंच ज्या लोकांची आधी शस्त्रक्रिया झालेली आहे, ओपन हार्ट सर्जरी करून त्यांना आयोटिक व्हॅल्वच्या ठिकाणी किंवा मायट्रल व्हॅल्व जे मी म्हणतो त्या ठिकाणी व्हॅल्व समजा 15 वर्षापूर्वी टाकली असेल आणि आता ती झडप खराब झालेली आहे, तर या लोकांसाठी पण आपण मायट्रल व्हॅल्व रिप्लेसमेंट करू शकतो किंवा आयोटिक व्हॅल्व पण रिप्लेस करू शकतो. ते पण आपण नवीन व्हॅल्व घेऊन जाऊ शकतो. आता क्लिपचं सांगितलं तसंच हे व्हॅल्वमध्ये जे ऑलरेडी सर्जिकल व्हॅल्व आहे तिकडे आपण ते खराब झालेले असतात, कारण प्रत्येक व्हॅल्वची ड्युरेशन असते. त्याच्यानंतर खराब झाल्यानंतर आपण ह्या नवीन व्हॅल्वला बसू शकतो ह्याच पद्धतीने जसं आपण करतो आहे. तसंच एक आपली ट्रायकस्पिड व्हॅल्व असते, ती राईट साईडला असते आणि पल्मनरी व्हॅल्व. त्या ठिकाणी पण जर त्यामध्ये लिकेज डेव्हलप झालेले असेल आणि किंवा काय प्रॉब्लेम झालेले असेल तर तिकडे पण क्लिप किंवा व्हॅल्व आपल्याला बसवता येते. तर प्रत्येक आपल्याकडे 4 व्हॅल्व्स आहे आणि 4ही व्हॅल्वसाठी काही ना काही पद्धती अवेलेबल आहे. पण महत्त्वाची गोष्ट कशी आहे, प्रत्येक आपण असं नाही आहे की आपण प्रत्येक पेशंटसाठी हे करू शकतो. हे नेहमी हार्ट टीममध्ये डिस्कस करणं आवश्यक आहे. पेशंटसाठी फ्युचरिस्टिकली काय चांगलं असणार हे निर्णय पेशंटबद्दल आणि आमची टीममध्ये असं झाला पाहिजे. त्याच्यानंतरच आपण हे पेशंट्सला हे व्हॅल्वबद्दल सांगतो. आणि दुसरा एक तुम्ही ट्रीटमेंटबद्दल विचारत होते की असं नाही आहे की फक्त प्रत्येक माणसाला व्हॅल्व बदली लागणार. ज्या पेशंटची इनिशियल स्टेजेस आहेत त्यांना आपण औषधीवर पण मॅनेज करतो आणि त्यांना औषधीने आपण जेव्हापर्यंत आपण हे टाळू शकतो तेव्हापर्यंत आपण टाळता येते. पण जेव्हा प्रॉब्लेम जास्त होते तर व्हॅल्व रिप्लेसमेंट शिवाय उपचार नाही, आपल्याकडे उपाय नाही, आपल्याला करावा लागणारच. एक महत्त्वाची जे गोष्ट आहे लोकांना जी सांगायची आहे, कधी कधी आपण एवढी वाट बघतो की मग त्यावेळी आपल्याला काहीच करता येत नाही. बरोबर आहे. तर आपल्याला त्रास होत असेल आणि प्रॉब्लेम वाढतच चालली असेल तर आपण वेळेवर त्याचा ट्रीटमेंट घ्यायचा. सिव्हिअर झालेलं आहे, अति सिव्हिअर होत आहे आणि आपण काहीच ट्रीटमेंट घेत नाही, आपण वी आर सफरिंग आणि वी आर नॉट टेकिंग ट्रीटमेंट, तर अशी स्टेज पण येते की ज्यामध्ये व्हॅल्व रिप्लेसमेंट करणं पण रिस्की असते. मग जेवढा मेडिसिनवर होईल तेवढंच आपण मेडिसिनवर ट्राय करतो, पण आपल्याला वेळेवर ट्रीटमेंट घेणं हे आपल्याला अति आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर कुठल्या आजाराची शक्यता वाटत असेल तर मूळ तुमच्या डॉक्टरकडे जा. डॉक्टरांनंतर तुम्ही त्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे अजून एकदा जाऊ शकता जे स्पेशालिस्ट असतात. आणि डॉक्टर राहुल गुप्ता सरांनी जसं सांगितलं की आपला आहारही तितकाच महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर आजाराकडे दुर्लक्ष करणं हे जास्त धोकादायक असतं आणि त्यावेळी कुठलेच उपचार हे कधीकधी लागू पडत नाहीत. त्यामुळे स्वतः पूर्ण आजारासाठी तयार राहा, तो आजार होऊ नये म्हणून. डॉक्टर राहुल सर, आज तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि लोकांना एक महत्त्वाचा हा संदेश दिलात. आणि हृदयांच्या झडपांवर अशा पद्धतीचे उपचार असतात आणि ते आपल्याला करता येतात हे तुम्ही अत्यंत आवश्यक अशी माहिती दिलीत, त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हितगुजमध्ये आज आपण इथेच थांबतो आहोत. यानंतर पुढच्याही बातम्या तुम्ही पाहू शकता. धन्यवाद. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे